अमळनेरमध्ये 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले। या साहित्य संमेलनात लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय। संविधानिक स्वातंत्र्यासाठी लढा देणारे कमलेश सुतार यांचा संमेलनाच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव लुमाटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। माननीय रवी आंबेकर आज एकेकाळी सगळ्यात पहिलं जेव्हा विद्रोही साहित्य संमेलन माझ्या ते दादा धारावीत झालं होतं तेव्हा असेच आम्ही इथं जी मुलं फिरतात त्यांच्यासारखी त्या साहित्य संमेलनात आपलं काहीतरी आपल्या गावकुसा बाहेरचं साहित्य मांडणारी, आपल्या लोकांना प्रतिनिधित्व देणारी, मुठभर लोकांचं साहित्य न सांगणारी ही एक आपली आपल्या लोकांची आणि त्यांच्याशी आपली बांधिलकी, त्या विचारांची आपली बांधिलकी आहे, त्या लोकांचा एक समूह आपला तयार होतो। आज मला इतका आनंद झाला, मी आम्हाला सांगत होतो ताई की इतकं मोठं स्वरूप आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता मगाशी सांगितलं की तिकडे होणाऱ्या संमेलनाला 36 डोकी होती, इथे एवढा मोठा क्राऊड आहे। याच्यावरूनच कळतं की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे, लोकांच्या मनात काय आहे। संविधानाला आपण सगळे मानणारे आहोत आणि त्याच्यासाठी विद्रोह असा वेगळा नसतो, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आपण तो जगत असतो। फक्त त्याची आज काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये त्याला एक दिशा नाहीये, ती देण्याचं काम या विचारपीठातून, अशा अनेक विचारपीठातून तिथे होत आहे। पत्रकारांचा तुम्ही सन्मान करता तेव्हा भूमिका घेणारे पत्रकार तुम्ही म्हणतात, पण भूमिका घेणारा पत्रकार माझ्या मते ही पुनर्वृत्ती आहे। जसं ज्याचं काम, गाडी चालवणारा चालक हा उत्तमच गाडी चालवतो, तसं भूमिका घेणे पत्रकाराचं काम आहे। आणि आजच्या तारखेला जर आमच्यातले काही जण भूमिका घेत नसतील तर ते एक ऐतिहासिक ब्लंडर करतायत, फार मोठी चूक करतायत। येणाऱ्या पिढ्या या विद्रोह तर करतीलच, पण त्या तुम्हालाही प्रश्न विचारतील की जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्ही सगळे गप्प का होतात, तेव्हा तुम्ही भूमिका का घेतली नाही। तुम्ही कदाचित भूमिका घेतली असती तर या गोष्टी ज्या आज आपण बघतोय त्या टाळता आल्या असत्या। इथे खरं तर आज जय संविधानचा गजर व्हायला हवा, तिथे वेगळाच जय जयकार केला जातोय। रस्ताभर येताना प्रवास करतोय मुंबईवरून, सगळ्या गावागावांमध्ये झेंडा पताका बघतोय, कुठल्या दिशेने वाटचाल चालू ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे। पण जोपर्यंत या देशाचं संविधान आहे आणि त्या संविधानाला मानणारे इतके मोठे तरुण वर्ग इथे बसलाय, तोपर्यंत कोणाच्या बापाच्या हिंमत नाही की देशाच्या संविधानाला हात लावेल। हे सगळे संविधानाला वाचणारी मंडळी आहेत, ही तरुण पोरांनी खूप बरं वाटलं, त्यांच्यासोबत आम्ही स्टेजवरती बसलो। उद्याचा झेंडा, उद्याचा वारसा त्यांच्या हातात असणार आहे, ती आहे, आणि त्यांना आपण कौतुकाची थाप देतोय। आम्ही ठीक आहे, आम्ही आता अनेक वर्ष आहोत, आम्ही तर लढतो आहोत, तुमच्या सोबत आहोत, पण ही तरुण मुलं आहे, ही आज जिथे जिथे अन्याय होतोय, जिथे जिथे चूक होत आहे, तिथे तिथे ही जाब विचारतायत। हा जाब विचारण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे, ती येणाऱ्या पिढ्यांमध्ये तयार करायची आहे। हाच माझ्या मते खरा विद्रोह ठरेल। फार काही बोलत नाही, तुमचे खूप कार्यक्रम लांबलेत, पण आज इथे येऊन खूप आनंद वाटला। अमळनेर आहे मूळचा माझं, म्हणजे मी जरी नाशिकचा असलो तरी सासरवाडी खानदेशातली, धुळ्याची, तेव्हा त्या निमित्ताने इथे येतो आणि या नगरीत येऊन इतका मोठा कार्यक्रम आणि इतकं भव्य स्वरूप बघायला मला फक्त एक भीती वाटत आहे मला एका गोष्टीची, दादा, भव्य गोष्टी व्हायला लागल्या की नजर पडते त्या लोकांची। मग ज्या ज्या गोष्टी त्यांना ज्यांच्याशी लढता येत नाही, आपण बघतोय त्या गोष्टी मग ते त्यांच्यावरच कुठेतरी हायजॅक करून घेण्याचा प्रकार करतात। त्यांनी गांधी घेतलाय, त्यांनी आता आंबेडकरही घेतलाय, उद्या कदाचित असं व्हायला नको की विद्रोही म्हणजे आमचंच आहे आणि आम्हीच ते चालवते असं म्हणतील। एवढं जरा जपाकान भव्य स्वरूप व्हायला लागेल की नजर देतो, पण हे खूप चांगलं आहे आणि दरवर्षी उत्तर वाढत जावं। तरुणांची संख्या, महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात हे उद्या तात्काळ घेणार आहे। सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज इथे तुम्ही मला बोलून हा सन्मान केला, हा माझा नाही, हा लोकशाहीचा सन्मान आहे। माझ्यासोबत करणारे माझे 300 सहकारी आहेत, त्यांचा सन्मान, त्यांच्यावरती मी तो अत्यंत प्रेमपूर्ण स्वीकार करतो। मगाशी घोषणा दिली लढेंगे जितेंगे, आम्ही तेच म्हणतोय। वर्षभरात 2 बंदी, 2 माझ्यावरती FIR, एक 100 कोटीचा दावा, हे सगळं आहे, पण आवाज असलो पाहिजे। आवाज नसेल तर पत्रकारिता काय कामाची। जर आवाज बनू शकत नसेल, त्या दुबळ्या, वंचित, कष्टकरी समाजाचा जर आवाज हा मीडिया होत नसेल तर त्या मीडियाच्या असण्याला खरंच काही अर्थ नाहीये। आपण सगळे लढत राहू, या लढ्यात विद्रोही चळवळ माझ्यासोबत आहे। आज माझा सगळ्यात पुन्हा माझ्यासोबत नव्याने उभा राहते, एक लोक होतात सोबत, तसे अनेक लोक जोडतील। तुम्ही सगळे या लढ्यात सोबत राहा, आपण सगळे मिळून हा लढा लढू आणि येणारा संकट कधीतरी टाळून देईल। आपला दिवस येणार आहे, तो काय थांबणार नाही, ही लढाई अशीच चालू ठेवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।